ऐका, तस फॉर्म्युला बेस आहे सगळा, काय अवघड नाही. हा, तर काय दिलं यामध्ये बघा, करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल, तो जो ऍबसेंट लास्ट लेक्चर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, अशी एक कॉईल आहे, ह्यातून करंट पास होतोय आणि ह्या कॉईलची रेडियस किती आहे, आर. ओके, अजून एक पॉइंट दिलाय कुठं, पी हा ऍक्सियल पॉइंट आहे ऍट डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंटर ओ. मग तुम्ही असं एक ऍक्सियल पॉइंट ड्रॉ केला, ह्याला पी म्हटलो, विच इज ऍट हाऊ मच डिस्टन्स, एक्स, राईट. बी ऍक्सियलचा फॉर्म्युला काय, काय बिघडत नाही फॉर्म्युला लिहायला, म्यू नॉट अपॉन 2, इज इट राईट, आय आर स्क्वेअर म्हणजे करंट इंटू रेडियस स्क्वेअर डिवाइड बाय हाऊ मच, इथं झेड नाही आहे, डिस्टन्स किती आहे, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, इज इट राईट, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस्ट हाऊ मच, 3/2, रेस्ट टू 3/2, इज इट राईट. म्हणजे करंट फ्लो झाल्यानंतर इथं दिस मच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस, इज इट राईट. सेंटरला किती प्रोड्यूस होणार, ऍक्सियल पॉइंट पी ला बघा, ऍक्सियल पॉइंट पी ला ही पी म्हणा आणि सेंटरला मी ओ म्हणतो, दिलेच त्यांनी. बीओ किती असणार बाय फॉर्म्युला, सर्कल आहे ना, म्यू नॉट बाय 2 इंटू वॉट, आय बाय आर, म्यू नॉट बाय 2 आय बाय आर, इज इट राईट. लक्षात आलं. लास्ट टू, ज्यावेळी करंट त्या कॉईल मध्ये फ्लो होणार, एवढी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार, हे माहित पाहिजे फक्त फॉर्म्युला, दॅट विल गिव्ह सोल्युशन. रिलेशन काय दिलंय, मॅग्नेटिक फील्ड ऍट पी इज 1/8 ऍट सेंटर, म्हणजे काय दिलंय, मॅग्नेटिक फील्ड ऍट पी पॉइंट इज 1/8 टाइम्स कशाचे, मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर. झालं, फक्त फॉर्म्युल्यामध्ये यामध्ये रिलेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. ओके, प्लस पी पॉइंटला फॉर्म्युला काय, म्यू नॉट बाय 2 प्लस करंट इंटू आर स्क्वेअर, डिस्कस करू नका, ऍक्सियल डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस रेडियसचा स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल टू 1/8. सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते, म्यू नॉट बाय 2 आय बाय आर, इज इट राईट. बरोबर, काय कॅन्सल होईल आता, एक्स फाइंड करायचं आहे म्हणजे सिम्प्लिफाय करायला पाहिजे ना, कुणी केलं आन्सर सॉल्व, किती झालं, √3r, बरोबर. तुम्ही नंबर 7 सॉल्व करा, विचार तरी करा, म्यू नॉट बाय 2 गेट कॅन्सल, इज इट राईट, से म्यू नॉट बाय 2. Yes, म्यू नॉट 2, आय गेट कॅन्सल, येस आय गेट कॅन्सल, बरोबर, इज इट राईट. आता मी काय करणार बघा, दिस 8 आर अँड आर स्क्वेअर, मी 8r गेट मल्टिप्लाय विथ आर स्क्वेअर, म्हणजे मी लेफ्ट साइडला घेतो, हा 8 आणि हा आर राहिला पार्ट, मग किती होणार, 8r³ इज इट राईट, 8r इंटू आर स्क्वेअर, हे कळालं सगळ्यांना. आणि या साईडला काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू वॉट, 3/2. हा,
इज इट राईट एव्हरीवन? आता ह्यात क्लिअरली कळते 8 का दिले, बिकॉज इट इज अ टू क्यूब आहे. इज इट राईट? म्हणून मी 2 क्यूब इंटू आर क्यूब लिहिलं. आणि इट इज एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. आता मी दोन्ही साईडला पॉवरला 2/3 न मल्टिप्लाय करतो बघा. का तर एक्स फाइंड करायचं आहे म्हणून. मग इकडं 2/3 न मल्टिप्लाय केलं तर ह्या साईडला सुद्धा 2/3 न पॉवरला मल्टिप्लाय करायला. बरोबर? ही हिंट आहे टू सॉल्व इझिली. काय स्टेप? मग काय होणार? 3 गेट कॅन्सल. मग काय आलं? 2 स्क्वेअर इंटू वॉट? आर स्क्वेअर. बरोबर? आणि ह्या साईडला इट एंटायरली गेट कॅन्सल. राहिलं काय? एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. बरोबर? इज राईट? 2 स्क्वेअर 4r स्क्वेअर. आणि हे आर स्क्वेअर इकडे मायनस होणार. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. राईट? त्यामुळं एक्स स्क्वेअर किती आलं? 4 - 1 3r स्क्वेअर. आपल्याला फाइंड करायचं एक्स इज √3r. √3r. अंडरस्टूड? कसं सॉल्व केलं का आलं? सो ऑप्शन नंबर कुठला? डी इज करेक्ट ऑप्शन.